नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 16 मे दुपारचे 3 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 16 मे आणि 17 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रापासून असाच कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच छत्तीसगडपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झालेला आहे. याच ट्रफमुळे मागील 4-5 दिवसापासून विदर्भ, दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व वादळी पाऊस सक्रिय झालेला आहे. मुंबई विभागात सुद्धा परवा थोडाफार पाऊस वादळी झालेला आहे. आपण त्याच्या आधी सांगितलेलं पण होतं त्याप्रमाणे त्या भागात तसा पाऊस झालेला आहे. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 16 मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज. तर ह्या तालुक्यातून आज जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील. नाशिक जिल्ह्यात कळवण, सुलगणा तसेच दिंडोरी, पैंट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. याच्यानंतर पुणे जिल्ह्यात जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, हवेली, भोर, सासवड, बारामतीचा आसपास, पुरंदरचा आसपासचा भाग तसेच इंदापूर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात, फलटण तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव तालुक्यात आसपास थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच कराड आणि पाटण तालुक्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजे 16 मेसाठी आहे. याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली तसेच वैभववाडी या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रायगड जिल्ह्यात महाड तसेच रोहा, कर्जत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, शहापूर, मुरबाद तसेच जहावर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे थोड्याफार क्षेत्रासाठी. याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, सिल्लोड, कन्नड या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच जाफराबाद, देऊळगाव राजा, सेनगाव तसेच जिंतूर हा जो पट्टा आहे, कलामनुरी हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, नेवसा तसेच पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, भूम, वाशी, कळंब तसेच अंबेजोगाई, गेवराई, बीड या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सांगली जिल्ह्यात कवटेमाकाळ, जत, तासगाव, विटा या तालुक्यांच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, अक्कलकोट या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उदगीर, अमदापूर, चाकूर, जायकोट या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्यातून आजसाठी दिसत आहेत. त्यानंतर किनवट, मोहोर तसेच पुसद, महाकाव, वाशिम, रिसोड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तर हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून आज 16 मे रोजी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर जिल्हा वाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील. याच्यानंतर पालघरचा पूर्व भाग, ठाणे पूर्व भाग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 16 मेसाठी आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी राहतील. विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे हे सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाले तर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज म्हणजेच 16 मेसाठी
राहील। सिंधुदुर्गचा पूर्व भाग, रत्नागिरी पूर्व भाग, रायगड पूर्व भाग या पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पुढील काही तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजे 16 मेसाठी आहे। याच्यानंतर उद्या याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून उद्यासुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। पण आजपेक्षा उद्याची तीव्रता थोडीफार कमी राहील। थोड्याफार क्षेत्रासाठीच मेघगर्जना व पावसाचा अंदाज आहे। विदर्भात उत्तरेकडील भागात जर स्थानिक ढग निर्माण झाला, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता उद्यासाठी काही दिसत नाहीये। तर हा झाला आजचा आणि उद्याचा आपला हवामान अंदाज 16 आणि 17 मेचा। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे 16 मेसाठी गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या पट्ट्यातून उष्ण दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या पट्ट्यातून हवामान खात्याने कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत। पण आपल्या अंदाजानुसार या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाचा अंदाज एकाच दुसऱ्या गावासाठी राहू शकतो। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।